मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास अधिवेशनाच्या हालचाली। राज्यातील 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। खासदार संजय राऊत यांच्याकडून आणखी एक फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश गायवळचा फोटो ट्विट करत गृहमंत्र्यांना केला सवाल। बाबरी मशीद पाडल्यानंतर ढाच्यातील वीट बाळा नांदगावकर यांनी 32 वर्षांनंतर राज ठाकरे यांना दिली। राम मंदिराची वीट आणणार, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। अब की बार 400 पार। संसदेमध्ये पंतप्रधान मोदींचा नारा। भाजप 370हून अधिक तर एनडीए 400हून अधिक जागेवरती विजयी होणार, मोदींचं मोठं भाग्य। देशात काँग्रेसमुळे विरोधकांची वाईट अवस्था। प्रत्येक योजनेला काँग्रेसचा विरोध। संसदेमध्ये मोदींकडून काँग्रेसचा खरपूस समाचार। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा। पोलीस ठाण्यामध्ये गुंडगिरी सुरू। आता गृहमंत्री कुठे लपलेत, ठाकरेंचा सवाल। मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा दौऱ्यावर। पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये बैठका घेणार। दुपारहून अंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला होणार सुरुवात। राज्यात बहुप्रतीक्षित 21,678 शिक्षकांची भरती होणार। मुलाखतीशिवाय 16,000 तर मुलाखतीसह 4,000 शिक्षकांची भरती। नक्षलवाद्यांचा तरुणांच्या नक्षल भरतीसाठी मोठा ॲक्शन प्लॅन। राज्यातील 5 शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये जात या तरुणांचं केलं ब्रेन वॉश। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात। वारकरी आणि भक्तांमध्ये प्रचंड उत्साह। उत्तराखंडच्या विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मांडण्यास सुरुवात। मुख्यमंत्री धामींकडून विधेयक सादर। पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर। ONGC सी सर्व्हायव्हल सेंटरचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।